नमस्कार, आज आपण बघणार आहोत शेंगदाण्याची चटणी। ही शेंगदाण्याची चटणी एकदा केलीत ना तर बाजारची चटणी विसरून जाल। फक्त 15 मिनिटात तयार होणारी खमंग आणि टिकाऊ चटणी, अशी चटणी जी आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो। डब्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम झणझणीत टेस्ट आहे। तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही चटणी। यासाठी आपल्याला 1 वाटी शेंगदाणे लागणार आहेत, अर्धा वाटी लसूण लागणार आहे, पाव वाटी सफेद तीळ, जिरं, तेल, तिखट आणि मीठ। हे सगळं साधं आणि घरात इझी उपलब्ध असणारं साहित्य आहे। तर आता आपल्याला प्रथम काय करायचंय, कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात। आणि शेंगदाणे खमंग भाजण्यासाठी एक खास टीप आहे, ती म्हणजे शेंगदाणे भाजत असताना थोडा पाण्याचा शिंतोडा मारावा, त्यामुळे शेंगदाणे छान भाजतात व करपत सुद्धा नाहीत। इथे बघा, शेंगदाणे खूप छान भाजले आहेत आणि थोडस थंड झाल्यावर आपल्याला शेंगदाणे सोडून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये आपल्याला जिरं आणि सफेद तीळ आपल्याला थोडेसे एकदम चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूण सोलून घेतलेले आहे ती याच्यामध्ये टाकायचे आहे आणि शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत आणि वरून थोडस जास्त आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला थोडस मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। इथे मी तीळ बिना पॉलिशचे वापरले आहेत, तुम्ही कोणतेही वापरू शकता। त्यानंतर मसाल्यामध्ये धणेपूड वापरलेले आहे, हळद आणि आवडीनुसार आपल्याला तिखट वापरायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून पुन्हा एकदा मी हे सर्व मिश्रण करून घेते। तर इथे गॅस बंद आहे, तर आपल्याला हे थंड असतानाच आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये घालून थोडस जाडसर वाटून घ्यायचं आहे। अगदीही बारीक करायचं नाही आणि अगदीही जाड ठेवायचं नाही, आपल्याला मध्यम आकाराचं हे वाटून घ्यायचं आहे मिश्रण। आणि झाकण उघडता एवढा सुंदर वास आला ना, आणि चटणी म्हटली ना की लसणाचं थोडस जास्त प्रमाण घेतलं ना की चटणी आपली सुंदरच बनते। तर आपल्याला ही चटणी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरून थोडस तिखट मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या चटणीला खूप सुंदर असा कलर सुद्धा येईल। तर मी वरून थोडस तिखट ऍड केलेलं आहे, त्याच्यामुळे कलर सुद्धा बघा खूप छान सुंदर आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही चटणी नक्कीच ट्राय करून बघा। आणि आपली चटणी ड्राय न होता थोडीशी ओलसर झालेली आहे आपण तेल घातल्यामुळे, आणि ही चटणी अगदी महिनाभर टिकणारी आहे। तर तुम्ही ही चटणी एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलीत ना तर आपली चटणी एकदम महिनाभर टिकणारी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया तर मग अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय।